जलजीवन मिशन योजनेतला तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलेली आहे। वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी इथं कंत्राटदार हर्षल पाटील यानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून देखील 1 वर्षांपासून कामाचे पैसे मिळत नाहीत आणि त्यामुळे नैराश्यातून हर्षल पाटील यानं आपलं जीवन संपवलेलं आहे। हर्षल पाटील यांची 1,40,00,000ची रक्कम शासनाकडे थकीत असल्यानं हर्षल यानं टोकाचं पाऊल उचललंय। स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन त्यांनी ही आत्महत्या केलेली आहे। कामाचे पैसे सरकारकडून मिळत नाहीत आणि त्यामुळे व्याजाने घेतलेले पैसे परत कसे करणार या चिंतेमधून हर्षल पाटील यांनी आपलं जीवन संपवलंय। जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं असू दे, ग्रामविकास खातं असू दे, जलसंधारण विभाग असू दे, या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। आणि याच संदर्भात संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। जलजीवन योजनेतला भ्रष्टाचार हा गंभीर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। हर्षल पाटीलची आत्महत्या नव्हे तर तो खून आहे असं देखील राऊतांनी म्हटलंय। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। हर्षल आत्महत्येवरून राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे, हा सदोष मनुष्यवध आहे। त्याला आत्महत्या का करावी लागली? जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत? त्याला कोण जबाबदार आहेत? कोणते मंत्री जबाबदार आहेत? कोणते अधिकारी जबाबदार आहेत? त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का? आत्महत्या आहे, हा खून आहे म्हणतो मी, हा सरकारने केलेला खून आहे। सरकारकडे जर पैसे नसतील मग कामं देताय कशाला? 1,40,00,000 नसतील तर तुम्ही कामं काढताय कशाला? मंत्र्यांना कमिशन खाण्यासाठी? प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात 2 दिवस राहावं येऊन आणि गेल्या 5 महिन्याच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या 2 डेप्युटींनी हे समजून घ्यावं। तर भास्कर जाधव यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलेली आहे आणि सरकारवर हल्लाबोल केलाय। जलजीवन योजनेमध्ये अनेक भ्रष्टाचार झालेत असा आरोप भास्कर जाधव यांच्याकडून करण्यात आलाय। आत्महत्या करणं हे दुर्दैव आहे असं देखील भास्कर जाधवांनी म्हटलंय। वारेमाप टेंडर काढली, मार्च 2024 पर्यंतच केंद्र सरकारची जलजीवन मिशन योजना होणार होती, तरी सुद्धा 9,500 कोटी रुपयाची देणी कॉन्ट्रॅक्टर लोकांची या सरकारने या मंत्र्यांनी शिल्लक ठेवली। मात्र प्रत्येक टेंडर हे 10%, 15% अबाव रेटनी घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली। टेंडर निघाली, वर्क ऑर्डर दिल्या, टक्केवाऱ्या वसूल झाल्या, कामं झाली नाहीत। आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हात वर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे ह्याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लागतायत, हे दुर्दैव आहे। दरम्यान याबाबत आमदार रोहित पवार यांनी काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूया। कंत्राटदारांच्या बिलाचा विषय अनेकदा सरकारकडे मांडूनही सरकारनं त्याकडे डोळेझाक केली। अखेर जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून देखील 1 वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्यामुळे वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदारानं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलंय। ही अत्यंत दुःखद अशी बातमी आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। एकीकडे महामार्गाच्या कामांमध्ये कोट्यावधींचा भ्रष्टाचार होत असतानाच दुसरीकडे होतकरू तरुण कंत्राटदार आत्महत्या करतोय, हे चिंताजनक आहे। हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराची ही आत्महत्या नाही तर सरकारनं घेतलेला बळी असून याबाबत सरकार विरोधात कायदेशीर कारवाई का करू नये असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे।